घास पण आयला पडला काय हो आता लिहायला काय झालं इकडे आहे का तुला रेबीचं इंजेक्शन द्यायचं होतं ना आताच नेमके आपल्याकडे डॉक्टर आले होते गाईला आणि शेळ्यांना इंजेक्शन दिले त्यांनी काहीतरी सर्वे चालू आहे तर ते इंजेक्शन दिलेत आणि ते पण आपल्या कुत्र्याला आहे ना रेबीजचे इंजेक्शन द्यायला विसरलो त्याच्यामुळे बाबा गेले तिथं आता तेव्हा इथं डॉक्टर ते बाबा गेलेत आता नेमके तिथं त्यांना इंजेक्शन द्यायचेत रेबीजचं बघू आता काय म्हणते डॉक्टर येतेच नाहीये बकऱ्याचं काढायला मी धरायला गेलो ते तुम्ही कोणाले ते नाही काढलं होय ते नाही म्हणले नाही ते म्हणे ते याच्यात तिकडे ते दुसऱ्या त्यांच्याकडे नव्हते मेडिकल मध्ये नाही इंजेक्शन पाहिजे रेबीजचं त्यांच्याकडे नाहीये ते होय रे तुला रेबीजचं इंजेक्शन द्यायचं होतं ना राहिलं तुझं गौरी अजून कशा हात आहे तिला काहीच कळा काय झालं काय नाही सगळ्या शेळ्या शांत बघा इथं गौरी आहे आणि शेळ्या बी अशा ताईट उभा राहिल्या त्यांना काहीच कळा ना काय झालं काय नाही नुसते टोचले ते इंजेक्शन बघा हिला तर काही सुधारणाच होय गौरी नाही तर अशा पळा त्यात सकाळ सकाळी इकडं नाही तिकडं तिकडून इकडं गौरीला तर काही कळा ना आता अय इंजेक्शन काय म्हणतं इंजेक्शन काल पाऊस झाला तर चुल पेटाना मरणाचं ओलं झालंय बघ किती ओलं झालंय अचानकच आला 3-4 वाजता लगेच देऊन घेतला नाही ना ते आपलं गाय चेक करायच्या वेळेला आले का मग देऊन टाकू ते आपल्या डॉक्टरने दिलेलं परवडून हे याच्यावर डॉक्टर होते फक्त सर्वेवाले डॉक्टर होते चला चला आज गावाला युरिया मारायचा होता पण प्लॅन जरा कॅन्सल झालाय कारण की आपल्याला आहे ना रविवारी तणनाशक मारायचंय आणि तणनाशक मारल्यानंतर युरिया फेकलेला बरा राहील म्हणते कारण की ते तण जे आहे ना मेलं का मग युरिया फेकला का मग गावाला लागेल चला आता मग ते प्लॅन कॅन्सल झालाय आता दुसरं काहीतरी काम शोधू आपण करू नाही आता आहे ना शावगाव जातो मी युरियाचे गोणे आणतो आणि तणनाशक आणतो कारण की उद्या शनिवारी काय भरावच नाही बंद राहील का आणि रविवारी तर मारण्याची गर्दी राहील आणि नेमकी रविवारीच मारायचंय हा आणि आता युरिया जेव्हा मारायचा ना तेव्हा पुढच्या आठवड्यात मारायचं पुढच्या शुक्रवारी आज शुक्रवारी आता थेट आठवड्याभराने मारायचं नेमकी रात्रीची लाईट आहे आता रात्री झाकून युरिया फेकावं लागेल मस्त पैकी आपल्याला संध्याकाळच्या टायमाला फेकायचं 11 लाईट आली का पण सोडायचं बर काय टेन्शन नाही चला आता बाबाची आंघोळ झालीये माझी आंघोळ राहिली मी आंघोळ केली का बाबा मी जातो गोणी वगैरे घेऊन येतो अजून काय आणायचंय का काय आता वाफे बी नाही मेथी बी तिकडे भेटली वाफे नाही आता वाफे ती बरगड ही झाली ती वाटाची कधी ती करायला ती मग तिथं हे लावायचं ना तुम्हाला म्हणलं मी ते फ्लावर आणि कोबी ते लावायचं आहे ना आणि ते गवारचे ते वाफे आहेत का ते थोडी सायकल सायकल गवार लावली होती गवार तिथं तिथं आता गेलं तिथं काहीतरी दुसरं लाव आपण असतो आणि आता इकडे वाफा नाही जा ना आता आहे ना गाजर लावायला गाजर आहे ना भुसभुशीत लागेल त्याला पण असं कडक वावर नाही लागायचं भुसभुशीत वावर लागेल भुसभुशीत बी आहे पण आता ते भानगड कशी होईल आता हे याच्या अगोदर पडायला पाहिजे जानेवारी येतात नाही आता हे डिसेंबर चालू आहे ना डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे काय हे झालं गेला टाइम त्याला काय आपल्याला घरी खायला लागत आहे कधी काय आपल्याला घरी काय नाही आजी बीट लावलं का त्या रागत आहेत त्या सध्याला मी लावित होते मला कोण लावून दिलं नाही आता कुठं लावायचं होतं कशापाशी हा तिथं एक वाफ आहे तिथं ना काय गर्दी झाली गो रोडला आजीला रागत आहे भो काय विषय होय काय झालं तुम्हाला पण आपल्याला होय ऐका ना ते तणनाशक आणायचंय आणि युरिया आणायचं बरं का आता आणि ते ऐका ना ते कारले लावायचे ते कुठं लावायचे कारले बघा बरं ते वर्षभर चालत असेल ना ते एका साईडलाच लावायचे पण ते कुठं लावायचे तिकडं बी नको वाटत इकडं बी नको हा
होय. आणि तिकडं कोथिंबीर आणि तिला भारी दिसू राहिलंय. चला गाडी चक्कर मारून येऊ आपण एक. हे बघा काल पाऊस झालाय मस्त पैकी पाणी साचलंय. इथं बाबाने मका बी लावली होती. मका बी एक नंबर आलेली. ती तिकडं मकाच उगलेली दिसते मला. कोथिंबीर बारीकच आहे अजून. बघा मकाई इकडची मकाई ही इकडच्या साईडची. आणि आता घास पण आहे ना. घास पण आयला पडला काय हो. आता लिहायला काय झालं. बाबाला विचारावं लागून गडे असं पडलेला आहे इथं. त्याची बी आता कापणी आलीच समजायची. ते काय होतं कुत्रे खेळते तिथं. ते कुत्र्याने पडला काय काय माहिती. रात्रीच्या वाऱ्याने पडला काय माहिती. अगं मेथी एकदम भारी आली. मेथी मोठली पानं झालीत भाऊ मेथीची बी. इथं एवढी मेथी टाकली होती. तिथं मध्ये नव्हतं टाकलं मी. आणि इथं कोथिंबीर फेकली होती. बघा अशी मी आहे ना याच्यामुळे फेकत नसतोय. बघा इथं असे दाट 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 आणि इथं अशी कमी कमी. माझ्याकडून तसंच होतं. बाबाने मका फेकली होती इथं. मस्त मका बी उगली. कमेंटमध्ये सांगा कसं काय हिरवळ. पाऊस झाला ना त्याच्यामुळे अजून हिरवळ दिसू राहिली. आणि कांद्याचं पीक तर लय मला भारी आलंय भाऊ. मला लय आवडलं ते. बघ तिकडे मुरली बाबाकडे जात असतो ना मी. तिकडे आहे ना एक जणांनी कांदे लावलेले आहेत. अशा नाद नाही करायला भाऊ कांद्याचा विशेष नाही. मला लय आवडले ते. बघा कांद्याचं बी रोप असं झाले. ते काय तिकडचं मी तुम्हाला आता सांगितलं ना. त्याचं रोप असं झालं होतं. याच्याहून जाड होतं. अवघा याच्याहून जाड. आपला अजून आहे ना बारीक आहे. असंच रोप आहे. असं याच्याहून कमी आहे अजून. बघा अजून रोप जरा कमीच आहे. ते थोडं असं वाढलं का झालं ओके मध्ये. मग त्याला बी विचार तुम्ही डोस आहे का कोणता गाठ होण्यासाठी. ते कांद्याची गाठ होण्यासाठी. आता चाललोय ना दुकानात तर घेतो विचारून. अरे पपई बी भारी फुटली. हे काय झालं माझ्याकडून ना. इथून डायरेक्ट ते शेंडाच तुटला होता. इथं होता ते शेंड आज तुटला होता डायरेक्ट. मग तिने डायरेक्ट अशा ह्याच्यातून परत तिचं साम्राज्य निर्माण केलं. आता आलोय शाहूमध्ये. बघा गर्दी. औषध घ्यायचं कलर घ्यायचं आणि घरी जायचंय. चला आता लवकर घेऊन जाऊ. गर्दीत अडकलो ना लय अवघड होईल. चला दुकानात आलोय. घेऊ आता इथं. कांद्याचं पण घेतलं आणि गव्हाचं तणनाशक घेतलं. कांद्याचं टॉनिक घेतलंय गाठ येण्यासाठी. गव्हाचं टॉनिक. आता युरियाची गोणी घ्यायची. पण आधी कलर घेऊन येऊ. आता इथूनच घ्यावं लागेल का गोणी. का तिकडे गोडाऊनला जावं लागत. गोणी गोडाऊनला काय आपण कलर घेऊन. कलर तर कुठं आहे. नाही बर कलर बी घेतलाय. आता युरियाची गोणी घ्यायची बघता. चला आता युरियाचं बिल करायला. त्याची गोणी घ्यायला तिकडे जावं लागेल ना बॉम्बेवाले. तिकडे गोडाऊन आहे त्याचं त्याच्यामुळं. चला ते शाळा भरली आता. सुट्टी झाली वाटतं मधली. हे आवाज दिला काय तिकडून. बघा तिकडून घेतली काय गोणी. गोडाऊन हे घेऊन येतं ते पिवळ्या गोण्या युरियाच्या. हे इथं इकडे आहे का. तेच म्हणलं असं कसं झालं. चला आता कॉट टाकलाय. पहिला माझा कॉट घेतला मी कारण की रात्री झोपावं लागेल त्याच्यामुळं. नंतर ते 2 कॉट घेऊ. आता पॉलिश पेपरने सगळं घासून घेतो आधी. चांगलं धुवून निघन. आता हाताला नाही लागला पाहिजे राव. मी तर पुरे येऊन जाईल. येता येईल एकाच साईडला पळत काही. येता येईल. इकडून दिसणार नाही ते. ऊन आहे ना तिकडून. चल
मला आता तिन्ही बी कॉट झालेत वर का रंगून. आता हे चुना मिक्स केलाय, इथं द्यायचा आहे मला चुना या पाण्याच्या याला. ते घेतो देऊन आता मस्त पैकी. त्याला बी कलर देऊन झालाय. तोंडावर उडलाय काय, लय हालत बेकार होती भोय कलर द्यायचं म्हणल्यावर. इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं. चला किती आणला चुना, काय आणला दुसरा हात? मग लय गरम होतं ते चुना. मी त्या हात घातला हो, भाजला हात माझ्या डायरेक्ट. तुला काही कळत नाही ते, मग तिथं केस गेले असते तिला असा होय धक्का मारला असता. पावशेर नव्हतं भेटलं. पावशेर नव्हतं. मी आता हे बघ मग अवतार कसा आहे. मी आता पहिलं आहे ना आंघोळ करतो, माझ्या अंगावर चुना उडलाय. इन्फेक्शन नाही व्हावं त्या चुन्यानी. राहिलेलं देऊ राहिलेत आता बाबा. हा हा हो हेक्टर पण दिलं टाकलं. मग लयच गोदाड्या आणि झालता येऊ कमी पडला होता तर. खाली सांडलेलं निघां का बाबा येऊ, कोणतं खाली सांडलेलं नाही. तसंच कधी मग आता हळूहळू निघन त्याला काय. हा हळूहळू निघन म्हणलं. आता उद्या सट आहे ना, त्याच्यामुळे आता हे नागदिवे केलेत. आता नागदिवे, आमटी, हे काय डाळ आणि इथं भात आहे, एवढं केलं आता आजीनी. उद्या आता वांग्याचं भरीत राहीन आणि बाजरीची भाकर. हे सटीच्या आधी करीत असते ते बघा, हे असे असतं ते उकडलेलं असतं बाजरीच्या पिठाचा, असा दिवा केलेला असतो, खारट असतो तो थोडं असं उकाडलेला असतो, खायला एक नंबर लागतो बघ. चला आता घेतो जेवण करून मी. आपला व्हिडिओ पण आपण इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.